शेतकरी बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. आजकाल आपण पाहतोय की काही दिवसापासून उसावर मावा किडीचा प्रादुर्भाव वाढलाय. या किडीला वार्षिक पाहुणा असं नामकरण केलं तर ते वावगं ठरणार नाही. ही कीड दरवर्षी आपल्या उसावर येतच असते. ही कीड पानांच्या मागील बाजूस स्थिरावते. प्रकाशसंश्लेषणामधून तयार होणाऱ्या साखरेवर ती ताव मारते, त्यावर ती जगते. ही साखर लोकरी मावा किडीला पचवता येत नाही, त्यामुळं ही न पचलेली साखररूपी विष्ठा खालच्या पानांवर पडते आणि त्यावर पुन्हा काळ्या बुरशीचा प्रादुर्भाव होतो. या किडीच्या त्वचेवर मिळण्यासारखा पदार्थ असतो आणि त्यामुळं कीटकनाशकांची फवारणी केल्यास कीटकनाशक त्याच्या शरीरावर स्थिरावत नाही. त्यामुळे शेतकरी बंधूंनी कीटकनाशकांसोबतच स्प्रेडरचा वापर करावा. या स्प्रेडरमुळं त्वचेवर असलेलं मेण धुवून जातं. त्यामुळं कीटकनाशकांचे चांगले परिणाम दिसतात. या किडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी क्लोरोपायरिफॉस 20% अधिक स्प्रेडरची फवारणी करावी. या किडीचा अटकाव वेळेवर न झाल्यास आपलं खूप नुकसान होतं. बऱ्याच वेळेला मावा कीड या डोळ्यांना इजा पोचवते. त्यामुळं मावा किडीचा प्रादुर्भाव झालेल्या फळातील ऊसाचा वापर बियाणं म्हणून करू नये. जय हिंद.